हरिओम. नीलम युवराज जाधव, कल्याणपूर्व, उपासना केंद्र. बाप्पाचे तर अनुभव भरपूरच आहेत, पण कोरोना काळामध्ये जो अनुभव आला तो मी सांगते. कारण मुलीचं लग्न करायचं होतं आम्हाला, पण त्याच वेळेला कोरोना आला. कुठेही जायचं नाही, इकडे जायचं नाही, आणि मुलीचा जॉब होता तो खूप म्हणजे इतकं तिला स्ट्रगल होतं की रात्री 2 काय 3 काय, आणि ती जाम म्हणजे भरपूर कंटाळली. ती म्हणाली, मम्मी काय आहे तू तर म्हणजे मला सांगते उपासना कर, हे कर ते कर. म्हटलं बाबू तुझा विश्वास आहे ना? मम्मी माझा विश्वास तर आहे, पण एवढं स्ट्रगल की ती मला झोप नाही किंवा काही नाही. पण बाप्पाच्या कृपेने मुलगाही त्याच वेळेला ऑनलाईन लागला, आणि त्यामुळे आम्ही आमचा स्वतःचा क्लास आहे. मुलं ऑनलाईन असली तरी आम्हाला सांगितलं तर फी मिळणार नाही, तुम्हाला नंतर चालेल का? म्हटलं आता गरज आहे आपल्याला, कधी मिळेल, म्हणून म्हटलं चालेल. ऑनलाईन होती पण ते आपल्याला पैसे नसल्यामुळे शेवटी मुलांच्या डिपेंड, पण काय करणार, इलाज नाही. म्हणून मी तिला म्हटलं तू प्रयत्न कर, दुसरीकडे पण ट्राय कर. मग मी आता कसं मिळणार कोरोनामध्ये जॉब आपल्याला, पण म्हटलं प्रयत्न तर कर. पण ती अशी फॉर्म भरत होती, ऑनलाईन इंटरव्ह्यू देत होती. मग तिला आदित्य बिर्लाला जॉब मिळाला. खुश झाली ती. मग मी खरंच तुझं खरं झालं, उपासना चुकू नकोस किंवा काही करू नकोस. पण इथे एवढं आहे तिचं की ती रात्री 12च्या आतमध्ये उपासना तिला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती करते. आणि नंतर मग लग्न जमलं. बाप्पू म्हटलं आता काय करायचं, लग्न म्हटलं पैसा आल्यानंतर आता काय करायचं. पण बाप्पाने विदाऊट इंटरेस्ट पैशाची योजना केली. आणि नंतर मग मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला 2-3 महिन्यानंतर परत तिला गोदरेजची ऑफर आली. मग मी म्हणाली मला काही सुचत नाही, कारण आता हा जॉब भेटलाय आणि आता गोदरेजमध्ये काय करू. म्हणजे तू बापूंना विचार आणि बापूंना हे कर. पण तिला गोदरेजला जॉब मिळाला, छान आहे. आणि गोदरेजला जॉब मिळाल्यानंतर तिला इतके अनुभव आले की काहीच सुचत नव्हतं तिला. आताही तिला अजून दुसरी ऑफर आली, पण तिचा जो ऑफिसर आहे तो म्हणाला की आता नको, कारण आता ती प्रेग्नेंट आहे बाप्पाच्या कृपेने. त्यामुळे तो म्हणाला की इथे तुला 6 महिन्याची सुट्टी आहे, सगळं तुला हे आहे, त्यामुळे तुला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून आता तिने दुसरीकडे ऑफर नाही घेतली, कारण बाप्पा जो करेल तो योग्य करेल. आताही तिचा त्या दिवशी पाय घसरला, पण बापूंनी तारलं तिला. आणि तिला कालच म्हणाली काही करू नको, काही काळजी करू नको, बापू आपला आहे. म्हणजे इतका बापूंवर विश्वास आहे आपला की बापूंची जरी कधी आपण थोडीशी आठवण नाही केली पण तो बापू आठवण करून देतो की उपासना तुम्ही चुकू नका. आणि त्या कोरोनाच्या काळात मी आमचा गाळा आहे क्लासचा, तो विकायला खूप काढला होता. मी अगदी नाईलाजाने मी हो म्हटली होती मिस्टर आणि मुलीला की जाऊ दे, EMI आपला रूमचा असेल तो फेड होईल आणि मुलीचं लग्न होईल. पण बापूला म्हटलं मला गाळा विकायचा नाही बापू, माझ्याकडे काहीच नाही आहे, मी तरी काय करू, पण आता मला नाईलाजाने. आणि खूप एवढे गिराईक आले, पण बापू मी मिस्टर आणि मुलीला म्हटलं होतं मला एवढ्या ह्याच्यात मिळालं, आणि जर थोडेसे बॅलन्स राहिले तर तो विकून फायदा. आणि बापूंनी तो विकून दिला नाही. आज तो गाळा डेव्हलपला गेला. बापूंची मी खूप अंबज्ञ आहे, नाच सवित आहे, थोडंसं आहे, पण बापू तोही पार करून देईल. आणि मुलगाही मध्ये थोडासा डिस्टर्ब होता, आताही तो MBA करतोय आणि तेही जॉब करून. आणि बापूंनीच माझ्या मुलांना बुद्धी दिली, आणि तोच बापू तारणार माझ्या मुलांना अंबज्ञ नाच.